आपण सध्या श्रीयोग बालाजी तांबे यांचं जे श्रीराम विश्व पंचायतन नावाचा जो ग्रंथ आहे उकल गीत रामायणाचे, तर या ग्रंथाबद्दल ऐकतोय किंवा या ग्रंथात त्यांनी श्री रामायण कशा प्रकारे सांगितले आहे, त्यांनी थोडंसं शरीरातल्या अवयवांच्या दृष्टीने किंवा त्याच्याशी कसा रामायणाचा अर्थ जोडला जाऊ शकतो किंवा या पूर्ण विश्वाशी श्री रामायण कसं कनेक्ट होतं त्या दृष्टीने हे पुस्तक लिहिलं आहे. तर आपण त्याबद्दलचं निरूपण सध्या अनेक दिवस ऐकतो. मागच्या भागामध्ये आपण सुग्रीवाशी श्रीरामांशी झालेली मैत्री ती पाहिली. त्याच्यामध्ये श्रीराम त्याच्यामध्ये म्हणजे आतापर्यंतच्या सगळ्या निरूपणांमध्ये बालाजी तांबे श्रीराम म्हणजे जाणीव, सीता माता म्हणजे शरीर, सुग्रीव म्हणजे ग्रीवा म्हणजे थोडक्यात थायरॉइड ग्रंथी असं त्याचं रूपक सांगितलं. आणि हनुमंत म्हणजे प्रत्यक्ष प्राण असं त्याचं विवेचन केलेलं आहे किंवा निरूपण केलेलं आहे. आता आपण मागच्या भागामध्ये पाहिलं की ही जी ग्रीवा म्हणजे थायरॉइड, तर त्याचं जे फंक्शनिंग होतं म्हणजे सुग्रीव जो निष्प्रभ झाला होता, तर ते आता आपण बरेच वेळेला हायपोथायरॉइडिझम हे नाव आपण खूप वेळेला ऐकतो की थायरॉइड ग्रंथीचं जे कार्य आहे तर ते कमी होतं आणि त्यामुळे अनेक आजार होतात. तर तशा प्रकारे ते झालेलं होतं म्हणजे सुग्रीव बलहीन झाला होता आणि श्रीरामांनी त्याला सहाय्य करायचं ठरवून एका प्रकारे या ग्रीवेला म्हणजे सुग्रीवाला म्हणजे थायरॉइड ग्रंथीला सबल केलेलं आहे. आणि त्या योगे तो सुग्रीव कशा प्रकारे सबल झालेला आहे तर वालीच्या वधामुळे तो सबल झालेला आहे. तर इथे वाली याचं जे प्रतीक म्हणजे वाली कशाचं प्रतीक सांगितलंय तर ते सगळ्यांचे अवगुण आहे, अहंकार जो आहे किंवा षड्रिपू आहे तर त्याचं प्रतीक म्हणजे वाली असं बालाजी तांबे आपल्याला सांगितलं. आणि मागच्या भागामध्ये पण हे पण पाहिलं की श्रीरामांनी वालीचा वध केलेला आहे एका वृक्षाच्या आडून. आणि जेव्हा वालीने त्यांना विचारलं की श्रीराम तुम्ही असा एका वृक्षाआडून का वध केला, तेव्हा श्रीरामांनी त्याला योग्य उत्तर दिलेलं आहे की तू अधर्माने वागत होतास आणि जो अधर्माने वागतो त्याच्याशी समोरासमोर युद्ध करायचं नसतं तर त्याला शासन करायचं असतं. आणि भरत म्हणजे माझा जो भ्राता आहे तर तो या पूर्ण पृथ्वीचा आता चक्रवर्ती शासक आहे आणि त्याचा बंधू या नात्याने माझं हे कर्तव्य ठरतं की जे अधर्माने वागत आहे तर त्यांना शासन देणं हे माझं कर्तव्य ठरतं आणि त्या अनुषंगाने मी तुला मानलेलं आहे. आणि वालीचंही समाधान झालेलं आहे त्यांच्या उत्तराने, त्याला ते पटलेलं आहे. त्यांनी श्रीरामांना वंदन केलेलं आहे आणि श्रीरामाने त्याच्याच बरोबर हेही सांगितलं की तुझा पुत्र जो अंगद त्याला मात्र मी एखाद्या वडिलांप्रमाणे सांभाळेन हे सांगितलं. आणि मग वालीचा वध झालेला आहे. तारा आता सुग्रीवाच्या राज्यामध्ये राहते. आता सुग्रीवाला किष्किंधेचं राज्य मिळाल्यामुळे सुग्रीव रूपी जी थायरॉइड ग्रंथी ती आता सशक्त झालेली आहे म्हणजे ती कर्मरत झालेली आहे. आणि मग आता पावसाळ्याचा काळ होता. आता ही कधी खूप पूर्वीची परिस्थिती आहे आपल्याला माहिती. तर तेव्हा पावसाळ्यामध्ये आता जसं आपण छानपैकी कारनी किंवा गाडीनी सगळीकडे भ्रमण करतो किंवा काय म्हणतात त्याला मुद्दाम पावसाळ्यात लोक धबधबे वगैरे घालतात जातात, तर तेव्हा त्यावेळेला निसर्ग भ्रमंती किंवा पर्जन्य भ्रमंती अशी तेव्हा नव्हती. आणि त्यामुळे श्रीरामांनी असा निर्णय घेतलेला आहे की मी आता एकाच ठिकाणी राहणार आहे. सुग्रीव त्याला म्हणाले की तुम्ही माझ्याकडेच राहा म्हणजे राजवाड्यामध्ये राहा. पण श्रीरामांनी इथेही त्यांचा धर्म पूर्णपणे पाळलेला आहे. ते म्हणाले की मला माझ्या वडिलांनी म्हणजे दशरथ राजांनी वनवास सांगितलेला आहे
आणि वनवासामध्ये म्हणजे आता खरं तर तिथे कोणी पाहिलं होतं का? कोणी पाहिलं नव्हतं की श्रीराम आता एखाद्या राजवाड्यात राहताय का वनातच राहताय का आश्रमात राहताय का गुहेत. जेव्हा आपण कोणीही बघत नसताना सुद्धा साधना करत असतो. म्हणजे कोणी बघतंय आणि सगळ्यांना दिसावं म्हणून आपण जेव्हा माळ ओढत असतो किंवा ध्यान लावून बसतो, आपल्याला बघायचं उदाहरण माहिती की नुसतं ढोकली दिसावं, आपली प्रतिष्ठा वाढावी, सगळ्यांना कळावं की मी साधना करते, म्हणून आपण जी साधना करतो ती साधना खरी साधना नव्हे किंवा ती साधना मोक्ष मार्गाला नेणारी नाही. कोणीही बघत नसताना किंवा कोणालाही कळू न देता जेव्हा आपण धर्माने वागतो, जेव्हा आपण एखाद्या दानाबद्दलही पूर्वी सांगितलेलं आहे की दान आहे, जेव्हा आपण सगळ्यांना कळावं अशा दृष्टीने देतो तर तेव्हा ते दान खरं दान नव्हे, ते प्रतिष्ठेसाठी किंवा आपला इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी केलेलं नाही किंवा काहीतरी आपल्याला मिळावं म्हणून केलेलं सत्कर्म. आणि खरं धर्माने जे वागणं आहे, खरं जे सत्कर्म जे आहे ते कोणीही बघत नाहीये, कोणालाही न कळता न कळवता केलेलं जे कर्म तो खरा सत्कर्म, ते खरं सत्कर्म आणि ते खरं अकर्म असं म्हणतात त्यांचं. आपण सगळे गीतेचे अभ्यासू आहात, त्याच्यामध्ये अकर्म कशाला म्हटलेलं आहे आपल्याला माहिती, जे भगवंतासाठी केलेलं आहे, जे निरहंकार म्हणजे अहंकार रहित केलेलं आहे आणि जे कुठल्याही फळाची अपेक्षा न करता केलेलं आहे असं जे कर्म आहे ते म्हणजे अकर्म, जे आपल्याला फळ देत नाही किंवा फळामध्ये बांधून ठेवत नाही असं म्हटलं तरी चालेल, किंवा संचितात ते फळ जमा होतं असं म्हटलं तरी चालेल. आपला हा विषय नाही त्यामुळे मी याविषयी अजून आत्ता बोलत नाही. तर श्रीरामचंद्रांनी सांगितलं की आता मी वनवासात आहे आणि म्हणून मी इथेच राहीन, आणि लक्ष्मणजींसारखा बंधू आहे जो म्हणाला की मला जरी सांगितलेलं नसतं माझ्या वडिलांनी की तू वनवासाला जा, तरी माझ्या बंधूंवर अतीव प्रेम आहे, मला त्यांची काळजी आहे म्हणून मी त्यांच्यासाठी वनवासातच त्यांच्या बरोबर राहणार. म्हणून श्री रामायण जे आहे ना ते आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपण कसं वागावं हे खरोखर खूप उत्तमपणे शिकवतं, किंवा खरे आदर्श कसे असतात, आचार धर्माचे आदर्श काय असतात हे जर बघायचं असेल तर श्री रामायण. आणि त्याप्रमाणे श्रीराम आणि लक्ष्मण एका गुहेमध्ये राहिलेले आहेत आणि सुग्रीव किष्किंधेला गेलेला आहे आणि तिथे तो गेला आणि तो भोगविलासामध्येच रमून गेला. आपलं बरेच वेळेला असतं की जेव्हा आपल्यावर काही संकट येतात तेव्हा आपल्याला श्रीराम आठवतात, श्रीकृष्ण आठवतात, थोडक्यात भगवंत आठवतात. आणि जेव्हा सगळं छान असतं तेव्हा आपण भगवंताला विसरून जातो. याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला या सुग्रीवाच्या वागण्यातून वर्तनातून दिसतं की आता उद्दिष्ट साध्य झालेलं आहे, मी संकटातून बाहेर पडलेलं आहे, मला राज्य मिळाले, आता मी सुख म्हणजे मला सगळी सुख प्राप्त आहेत आणि म्हणून तो त्या सुखामध्ये इतका अधीन झाला की आपलं कर्तव्य की निदान आता पावसाळा आहे, ठीक आहे युद्धाला आता सीता शोधायला जायचं नाहीये, पण तरीही ज्यांच्यामुळे मला माझी किष्किंधा नगरी परत मिळाली, मला हे वैभव परत मिळालं, त्यांना एकदा तरी तू भेटायला तरी नशील, किंवा त्यांना काय हवं नको पक्ष किंवा एक मित्र म्हणून थोडी काळजी तरी करशील की ते ठीक आहेत ना, त्यांना सगळं व्यवस्थित तिथे निदान फलाहारामध्ये जे काय किंवा क्षेमकुशल विचारण्याचे. तर तेही सुग्रीवाने केलेलं आहे.
म्हणजे इथे लिहिलेलं आहे की याला म्हणतात हॉर्मोनल इम्बॅलन्स, असं आपल्याला बालाजी तांबे सांगतात की इथे त्याच्या बुद्धीचा इम्बॅलन्स झालेला आहे सुग्रीवाच्या. तो सुखासीनतेकडे त्याचा कल झुकलेला आहे, तो पूर्ण झुकलेला आहे. म्हणजे अक्षरशः असं म्हणलेलं आहे की रम रमी रमा याच्यामध्ये तो पूर्ण मग्न झाला होता. आणि जेव्हा असा इम्बॅलन्स होतो आपल्याही वर्तनाचा की आपण जास्त करून भोगविलासांकडे जेव्हा आपला कल वाढतो तेव्हा कसला कुठला तरी डोस आपल्याला मिळणं आवश्यक असतं. तो डोस असतो रामनामाचा, तो डोस असतो सत्संगाचा, तो डोस असतो कधी कधी थोडा मोठ्यांनी दिलेल्या कानपिचक्यांचा. आणि असा डोस लक्ष्मणजींनी सुग्रीवाला दिला. हनुमानजींना सुद्धा खूप काळजी आहे सुग्रीवाची. त्यांना हे कळतंय की सुग्रीव जे वागतं ते चुकीचं वागतं, म्हणून हनुमानजींनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केलेला सुग्रीवाला. शेवटी म्हणजे गोविंदगिरींच्या रामायणामध्ये त्यांनी असं लिहिलंय की शेवटी त्यांनी स्वतःच सगळी कागदपत्र म्हणजे आदेश तयार केले. कसले आदेश तयार केले की सीता शोधासाठी वेगवेगळ्या वानर सैन्यांनी किष्किंधेमध्ये यावं या आमंत्रणाचे की सुग्रीवाचे परममित्र श्रीराम यांच्या पत्नीला कोणीतरी हरण केलेलं आहे आणि तिच्या शोधासाठी म्हणजे आपल्या मित्राला मदत करावी, माझ्या मित्राला मदत करावी म्हणून आपण सगळ्यांनी या हे आमंत्रण स्वतः हनुमानजींनी तयार केलेलं आहे. आणि सुग्रीवाकडे जाऊन तू याच्यावर फक्त सह्या कर, तेवढं फक्त काम कर, बाकीचं मी बघतो. अशा प्रकारे सुग्रीवाला सांभाळून घेतलेलं आहे की काहीतरी पुढे हालचाल व्हावी आणि श्रीराम सुग्रीवावर संतापू नये ही हनुमानजींना काळजी. कारण हनुमानजी कसे, हनुमानजी म्हणजे प्राण, असं श्री बालाजी तांबे म्हणतात. शरीरातला जो प्राण आहे तो प्रत्यक्ष प्राण म्हणजे हनुमानजी. आणि हनुमानजी असे आहे की जे सदैव जागृत आहे. कशासाठी? तर आत्मकल्याणासाठी आणि दुसऱ्यांच्या कल्याणासाठी सदैव जागृत असलेले भक्त, उत्सर्गी, अतिशय बुद्धिवंत असे हनुमंत की त्यांना कल्पना आहे की जर श्रीराम क्रोधाविष्ट झाले, जर लक्ष्मणजी क्रोधाविष्ट झाले तर आपल्या मित्राची म्हणजे सुग्रीवाची काय गत होईल हे हनुमानजींना माहिती. त्यामुळे ते सजग आहेत, त्यांना कर्तव्याची जाणीव आहे आणि म्हणून हनुमानजींनी हे कार्य केलेलं आहे. पण लक्ष्मणजी क्रोधाविष्ट झालेले आहेत. लक्ष्मणजी म्हणजे खरं तर विवेक, पण जेव्हा कुणाच्या बुद्धीवर असा पडदा पडतो तेव्हा विवेकाला जागृत व्हावं लागतं आणि जागृत करावं लागतं दुसऱ्याला. आणि ते क्रोधाविष्ट झालेले श्रीरामांना म्हणतात की श्रीराम बंधू, अहो तुम्ही एवढी त्याला मदत केली सुग्रीवाला आणि हा तर आपल्याला विसरूनच गेला. मी आत्ता जातो आणि त्याचा वध करतो. आता मागच्या भागामध्ये आपण हे बोललो होतो की हनुमानजींनी काय केलं इथे की एक चित्र म्हणजे एक यज्ञकुंड सारखं प्रज्वलित केलेलं आहे आणि त्याच्या भोवती या दोघांनाही 7 फेरे घेऊन एक करार केलेला आहे त्या अग्नी समक्ष. आपण तेव्हाही हे बोललो होतो की जर नुसता कागदावर करार केला असता तर त्याचं मोल आणि अग्नी समक्ष केलेल्या कराराचं किंवा दिलेल्या शब्दाचं मोल, तिथे श्रीरामाने शब्द दिलेला आहे की सुग्रीवाला की मी तुला माझ्या परममित्राप्रमाणे जपेन आणि मी दिलेला शब्द किंवा मी तुझं नेहमी संरक्षण करीन. मी तुला जो दिलेला शब्द आहे की मी तुला तुझं राज्य परत मिळवून देईन तो मी कधीही बोलणार. तो शब्द तर श्रीरामांनी पाळलेलाच आहे, पण मी तुझं नेहमी संरक्षण करीन हा जो शब्द अग्निसमक्ष जो दिलेला आहे तो श्रीराम कधीही विसरणार नाही
आणि कधीही मोडणार नाही, हे भान किंवा ही जाणीव हनुमानजींना होती आणि म्हणून त्यांनी ते करून घेतलं. आणि म्हणून श्रीराम लक्ष्मणजींना म्हणतायत की अरे तू असं संतापू नकोस, तू फक्त जा. आणि त्याला जाऊन त्याला विस्मरण झालेलं आहे, तो आता मायेमध्ये असक्त झालेला आहे, त्याला तो फक्त जागवतो. आणि म्हणून लक्ष्मणजींनी त्याला डोस दिलेला आहे. म्हणजे शरीराच्या भाषेत बोलायचं झालं तर जेव्हा हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो तेव्हा डॉक्टर काहीतरी हॉर्मोनच्या वगैरे गोळ्या देतात, म्हणजे डोस देतात, योग्य प्रमाणातला. तसा तो डोस देऊन परत हे जे कार्य सुग्रीवाचं म्हणजे थायरॉइडचं जे बिघडलेलं कार्य आहे ते परत पूर्णवत आणलेलं आहे. आणि मग सुग्रीवाला त्याची चूक कळलेली, लक्ष्मणजी असे संतापून गेलेले आणि हनुमानजीने जाऊन सुग्रीवाला जाग केलेले आणि लक्ष्मणजी आले म्हटल्यावर सुग्रीव भानावर आलेला आहे आणि लक्ष्मणजींना सामोरं आलेला आहे, क्षमा मागितलेली आहे आणि ताबडतोब श्रीरामांना भेटायला गेलेला आहे. आणि तोपर्यंत हनुमानजींनी जे संदेश पाठवले होते त्याप्रमाणे सगळे वानरवीर आलेले आहेत. आणि वानरवीरांना आता सगळ्यांना जमा केलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की आता आपण सगळ्यांनी भगवती सीता मातेला शोधायचे, तिला कुठे ठेवले, तिला कोणी पळवून नेलेलं आहे ते आपण शोधायचे. आणि रावणाने पळवून नेलेलं हे साधारणपणे कळलेलं आहे, कारण आपण पाहिलं की हे 14 जण बसलेले होते चित्रकूट पर्वतावर, तेव्हा त्यांनी पाहिलं होतं की रावणाने एका स्त्रीला पळवून नेलंय, तिने ते दागिने खाली टाकले होते आणि ते ओळखल्यावर कल्पना आलेली आहे की साधारणपणे रावणाने पळवून नेलेलं आहे. पण रावण कसा हे पण यांना माहिती. रावण अतिशय मायावी होता, त्यामुळे त्यांना असं वाटलं की कदाचित रावणाने मुद्दाम भगवती सीतेला लंकेला न नेता कुठले तरी दुसरीकडे लपवून ठेवलेलं असू शकतं. तर ते नक्की कुठे आहे त्या शोधासाठी वानरांचे गट तयार केलेले आहेत आणि ते गट आता वेगवेगळ्या दिशांना गेलेले आहेत. दक्षिणेकडे जो गेलेला गट होता त्याचा जो मेन किंवा मूर्त्या किंवा त्याचा जो काय म्हणतात त्याला सेनानी असं आपण म्हणूया, तो होता अंगद. आता तरुण लोकांकडे मुद्दाम नेतृत्व दिलेलं आहे आणि हे दक्षिणेला गेलेले आणि दक्षिणेला गेले, किती प्रयत्न केले तरी सीता सापडत नाहीये, बाकीच्या कुणालाही सीता सापडली नाही हे त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि सगळे निराश झालेले की आता कसं आपण सीता मातेला शोधायचं. आणि तेवढ्या आता निराश होऊन रडतायत, म्हणतायत की आता आम्ही या हे जे कार्य आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळे अयशस्वी झालेलो, तर आता असंच श्रीरामांकडे परत जायचं अयशस्वी होऊन, त्यापेक्षा आपण इथेच आपला जीव देऊ. तेव्हा जांबुवंत सगळ्यांना समजावलं की जटायू पक्षी त्याला खरं तर अपयश आलं. कशात अपयश आलं? सीतेला सोडवण्यामध्ये अपयश आलं रावणाच्या हातून. पण तरी सुद्धा त्याचं हे अपयश सुद्धा अपयश ठरलं नाही, पण त्याला श्रीरामाच्या मांडीवर मरण आलं. त्यामुळे अपयश मिळणं किंवा एखाद्या कार्यामध्ये अपयशी होणं याच्यात चूक नसते किंवा हे चुकीचं नाहीये, पण अपयश आलं म्हणून प्रयत्न सोडून देणं हे चूक. हे जांबुवंत सांगतात. म्हणजे इथे पण आपल्याला या दोनच वाक्यातून किती मोठा धडा किंवा किती मोठी शिकवण मिळते बघा. आपल्याला बरेच वेळ असं होतं बघा की आपण काहीतरी कार्य हातात घेतो, काहीतरी शिकायला सुरुवात करतो, पण ते शिकायला सुरुवात केल्यानंतर थोड्या दिवसांनी आपल्याला असं वाटतं की अरे आपल्याला हे काही जमणार नाही बहुतेक, अजून किती प्रयत्न करायचे, किती वेळ ते. आता माझंच उदाहरण द्यायचं झालं तर आता गाणं शिकते, पण गाणं शिकताना आता अजूनही सूर नीट लागत नाही, सूर स्थिर होत नाही किंवा त्याच्यामध्ये बरेच राग असतात, मग ते राग लक्षात राहत नाहीत, त्याच्या तानं लक्षात राहत नाहीत. मग बरेच वेळा असा विचार मनामध्ये येतो की अरे कशाला मग शिकायचं, नको सोडून देऊ आपण.
नाही शिकलो तरी असा काय फरक पडणार आहे? पण प्रयत्न हे वाळूचे कण रगडिता तेल निगळे, हे जर तत्व लक्षात ठेवलं तर प्रयत्न करत राहणं आपल्या हातात आहे. भगवंतांनी हेच सांगितलं, प्रयत्न करणं तुझ्या हातात आहे, फळ मिळणं न मिळणं हे तुझ्या हातात आहे. पण प्रयत्न तू करायला पाहिजे. इथे जांबुवंत तेच सांगतात की आपले प्रयत्न असफल झाले याचा अर्थ आपण जीव देणं, म्हणजे जीव द्यायचा विचार करणं हे सुद्धा चूक आहे. आणि म्हणूनच इथे आपल्याला मोठी शिकवण मिळते की कितीही अडथळे येऊ देत, अपयश येऊ देत, निराश न होता परत जोमाने प्रयत्न करणं हे महत्वाचं. आणि हे सगळं जांबुवंत कुणाला म्हणजे सांगतायत तेव्हा संपाती नावाचा रुद्रराज तिथे बसलेला आणि त्यांनी हे ऐकलं. आता इथे जांबुवंत म्हणजे काय? आपल्याला बालाजी तांबे सांगतात की जांबुवंत याचा अर्थ मेरुदंडाच्या, मेरुदंड म्हणजे आपली मज्जासंस्था वर जो आपला मेंदू आहे, तर तिथे जे मेंदू मधले जे उंचवटे असतात ते त्यातल्या उंचवट्यांमधलं जे सेरेब्रल कॉर्टेक्स नावाचा एक भाग असतो की जिथून सगळे संदेश शरीराला पोचतात, तर तो भाग म्हणजे जांबुवंत असं आपल्याला बालाजी तांबे सांगतात. कारण जांबुवंत या सगळ्या वंदनांमध्ये वयोवृद्धही आहे, सगळ्यामध्ये मॅच्युअर पण आहे आणि सगळ्यांना योग्य तो सल्ला देणारे पण आहे. आणि म्हणून ते सांगतायत, समजावून सांगतायत. आणि म्हणून कुठलीही टीम करताना तिथे परत आपल्याला एक शिकायला मिळतं की कुठलीही जेव्हा कुठल्याही कार्यासाठी जेव्हा एक संघ तयार करतो तेव्हा त्याच्यामध्ये वयोवृद्धही पाहिजे की ज्यांनी अनेक पावसाळे पाहिलेले आहेत, ज्यांच्याकडे अनुभवाची शिदोरी आहे, आणि अंगदासारखे तरुणही पाहिजे. बालाजी तांबे आपल्याला याच्यामध्ये हेच सांगतात. आणि म्हणून ते सांगतायत, ते आदेश देत आहेत की तुम्ही असे रडत बसू नका. आणि संपाती नावाचा एक रुद्रराज ऐकतोय आणि जेव्हा त्यांनी जटायू हे नाव ऐकलं तेव्हा त्यांनी विचारलं, तो कुठेतरी उंच बसलेला आहे, तो त्यांना तिथून तो त्यांच्याशी बोलतो या वानरांशी. तो विचारतो की तुम्ही, जटायू हा माझा भाऊ आहे, आम्ही दोघं अरुण म्हणजे सूर्यपुत्र अरुण, तर त्याचे आम्ही पुत्र. तर हा जटायू म्हणजे माझा बंधू, तुम्ही त्याच्याविषयी बोलताय, तो कधी मरण पावला? मग सगळी घटना सांगितलं की काय काय झालं. आणि मग तो म्हणाला की मी त्याला तिलांजली देतो, त्याने तिलांजली दिली, आपण त्या त्या ह्याच्यात नको जायला आपला. आणि मग त्यांनी सांगितलंय की मी तुम्हाला सांगतो, मला फक्त कुठेतरी उंच नेऊन बसवा. मग या वानराने त्याला उंच नेऊन बसवलेलं आहे, कारण त्याचे जे पंख आहेत ते जळले होते, कारण ते सगळे सूर्याला पकडण्यासाठी जटायू आणि संपाती गेला होता, आणि संपाती सूर्याच्या खूप जवळ गेला तेव्हा त्याचे पंख जळले, त्यामुळे त्याला उडता येईल. आणि त्यांनी स्वतःच्या तीक्ष्ण दृष्टीने पाहिलेलं की लंकेमध्ये सीतेला रावणाने डांबून ठेवलेलं, आणि त्यांनी हे सांगितलंय. आता बालाजी तांबे सांगतात की ते आता संपातीला काय सांगतात बरं का, काय म्हणतात बरं का, ते म्हणजे ऐकू आपण. की संपाती म्हणजे एखादी रडार सदृश्य यंत्रणा असू शकते. रडार हे असं यंत्र असतं की जे कुठे काय आहे ते बरोबर लोकेट करणारं यंत्र, की कुठे काय कशाचं स्थान कुठे आहे ते लोकेट करणारं यंत्र म्हणजे रडार. तर असं एखादं यंत्र म्हणजे हे हा संपाती असू शकतो असं ते म्हणतात. संपात याचा अर्थ वरून येणाऱ्या तरंगांचं एकत्रीकरण करणं. आणि म्हणूनच संपातीला जेव्हा उंच डोंगरावर ठेवलं तेव्हा ज्या लहरी तिथे येत होता, जे तरंग येत होते लंकेतून, रेडिएशनचे तरंग किंवा
जिथे एकत्र येतात की जे एखाद्या बेस स्टेशन सारखे असतात असं बालाजी तांबे म्हणतात, की जिथे सगळी माहिती गोळा होते आणि त्यामुळे ती माहिती त्यांनी तिथून की लंकेमध्ये ती आहे ते त्यांनी या तरंगांच्या आधारे ओळखलं असणार असं बालाजी तांबे आपल्याला सांगतात. कारण त्यांनी बरीच सायंटिफिक इथे भाषा वापरलेली आहे. आणि मग त्यांनी हे सांगितलेलं आहे आणि मग सगळ्या वानरांना खूप आनंद झालेला आहे. पण पुढे संपाती सांगतो की पण जो कोणी पूर्ण आता मध्ये सागर पसरलेला आहे लंका आणि हे जिथे उभे आहेत सगळे वानर, तर त्याच्यामध्ये म्हणजे अलोट असा सागर आहे, अथांग असा सागर आहे. संपाती सांगतोय की जो कोणी वानर हा पूर्ण सागर जो जवळजवळ 300 कोटी योजने इतका विस्तार आहे त्याचा, तर तो ओलांडून जो जाऊ शकेल एका दमात, तोच आणि तोच केवळ लंकेपर्यंत पोहोचू शकेल आणि तोच सीतेपर्यंत पोहोचू शकेल. आता परत हे वानर सगळे थोडेसे काय म्हणतात त्याला, त्यांना वाईट वाटतंय, थोडे परत डाऊन झालेले त्याला आपण म्हणतो, त्यांचा मूड गेलेला की आता हे कोण करणार. आता जांबुवंतांना बरोबर माहितीये की एवढा हा वानरांचा सागर आहे पण त्याच्यामध्ये हे कार्य कोण करू शकतं हे जांबुवंतांना बरोबर. जांबुवंत सगळ्या वानर सेनेमध्ये बघतायत, शोधतायत. कुणाला शोधतायत तर प्राणरूपी हनुमंतांना शोधतायत. इकडे तिकडे बघतायत तर हनुमंत लांब बसलेले. का बरं? कारण ते रुदन करतायत. का रुदन करतायत की आम्ही इतकं शोधलं, इतके प्रयत्न केले पण सीता माता सापडत नाही आणि मी श्रीरामचंद्रांच्या समोर आता कसा जाऊ. श्रीरामचंद्रांनी एक कार्य आमच्यावर सोपवलं होतं पण ते कार्य मी पूर्ण करू शकत नाही आणि म्हणून ते तिकडे लांब जाऊन बसलेले. आणि हनुमंत असे होते की ज्यांना त्यांच्या सामर्थ्याची ओळख किंवा सामर्थ्याची आठवण परत परत करून द्यावी आणि जांबुवंतांनी ते कार्य केले. त्या हनुमंता कसे गेले ते सांगतायत. संपातींनी सांगितलेलं आहे की सीता माता तिकडे लंकेत आहे, फक्त हनुमंता तोच माणूस लंकेपर्यंत पोहोचू शकेल की जो हा जो समुद्र आहे तो एका दमात ओलांडू शकेल. इथे हनुमंत परत रुदन करतात की आता असं कोण आहे. कारण अंगदाने सांगितलं की मी एकदा जाऊ शकतो तिकडे पण परत इकडे यायची गॅरंटी. एका दोन वानर म्हणाले की मी आता 20 योजने जाऊ शकतो, काही वानर म्हणाले की मी 40 योजने एका वेळेला जाऊ शकतो, काही म्हणाले मी 100 योजने जाऊ शकतो. पण समुद्र किती मोठा आहे आपण ऐकलं. आणि जांबुवंत सांगतायत हनुमंताला की हनुमंता अरे ती शक्ती तुझ्याकडे आहे फक्त तू ती विसरलास. तर हनुमंतांना हे शाप आहे बरं का की तू तुझं जे सामर्थ्य आहे ते विसरशील. कोणी तुला जोपर्यंत आठवण करून देऊ शकत नाही तोपर्यंत तू ते सामर्थ्य विसरशील. आणि म्हणून आता जांबुवंत निश्चयाने म्हणतायत हनुमंताला ते जाग करतात, त्यांच्यातल्या सामर्थ्याला जाग करतात आणि सांगतायत तरुण जो जाईन सिंधू महान असा हा एकच श्री हनुमान. भुजंग धरुनी दोन्ही चरणी झेपे सरशी समुद्र लंबुनी गरुड भरारी पंखालकनी गरुडाहुन बलवान. तरुण जो जाईन सिंधू महान असा हा एकच श्री हनुमान. ते सांगतायत की हनुमंत असे आहेत. हनुमंत हे एकमेव आपल्यातील वानर जे आहेत की आपल्यातील जे ज्यांच्यामध्ये इतकं सामर्थ्य आहे की तेच एकमेव हा सागर ओलांडून जाऊ शकतात. त्यांनी राहू म्हणजे त्यांनी सांगितले आता हे जे वाक्य भुजंग धरुनी दोन्ही चरणी, तर भुजंग हे राहूकेतूचं रूपक आहे. आता राहूकेतू हे ग्रह कसे ग्रासतात आपल्याला माहिती आहे. राहूकेतूचाही प्रभाव ज्याच्यावर पडत नाही किंवा त्यांना स्वतःच्या पायाखाली त्यांनी दाबून ठेवले असे जे हनुमंत आहे
हे गूढ सर्प हनुमंतांनी पायात धरून ठेवलेले आहेत, म्हणजेच त्यांच्या विळख्यात न सापडता ते स्वतःचे कार्य निर्विघ्नपणे पार पाडू शकतील असे एकमेव हनुमंत आहे. अंजनीचा हा बलाढ्य आत्मज, अंजनीचा हा पुत्र आहे, हा अनिलाचा सुपुत्र क्षेत्रज, हा साक्षात जो वायू आहे तर त्याचा हा क्षेत्रज आहे, त्याचा हा पुत्र आहे. निजशक्तीने ताडिन दिग्गज, बलशाली धीमान, असा तो बलशाली, म्हणजेच त्याच्यामध्ये सर्वशक्तिमान असं काय म्हटलंय की तो कितीही अंतर जाऊ शकतो. गती, ज्याची गती सर्वात जास्त आहे, सर्वात उत्तम आहे, ज्याच्यामध्ये कितीही वजन वाहून नेण्याची शक्ती आहे, जो कितीही उंचीपर्यंत जाऊ शकतो, म्हणून तो सर्वशक्तिमान असं त्याचं वर्णन केलेलं आहे. त्याच्याही पेक्षा महत्वाचं काय आहे, तो बुद्धिदाताही आहे आणि जो तो बुद्धिमानही आहे, तो प्राणदाताही आहे. म्हणजे तो असा तो हनुमान आहे. आता प्राण हा आपल्याला माहिती की सर्वव्यापी आहे आणि असा हा प्राण केवळ म्हणजे तोच एकमेव असा आहे की जो सीतारूपी शरीराला शोधू शकतो. सूर्योदय हा वीर जन्मला, त्रिशत योजने नभी उडाला, समजून आपण रविबिंबाला धनु गेला भासमाला. हे आपल्याला माहिती आहे की सूर्योदयाला तो जन्मला, जो सूर्यबिंब म्हणजे त्याला जवळ फळ वाटलं, तो ते धरायला गेला आणि मग इंद्र क्रोधाविष्ट झालेला आहे आणि त्याच्यावर त्यांनी वज्रप्रहार केलेला आहे. बालाजी तांबे सांगतात की हा वज्रप्रहार म्हणजे जणू एखादी बीज जशी चमकावी, प्रकट व्हावी आणि तो जो विजेचा जो पात व्हावा किंवा आपण जे म्हणतो ना बीज कोसळली, तसं जणू हा वज्रप्रहार या हनुमंतावर झाला. पण तरीही केवळ त्याच्या हनुवटीला थोडासा मार लागला, त्याच्यावर काही झालं नाही, इतका हा शक्तिमान असं ते सांगतात. बालवीर हा रविते धरता, भरे का परे तिन्ही जगत. म्हणजे हा हनुमान तो इतका शक्तिशाली आहे की त्याच्यामुळे पूर्ण हे जे विश्व होतं ते तेव्हा डळमळीत झालं होतं, तेव्हा ते थरथर कापलं होतं. खरं तो तेव्हा बालरूपात होता, पण तरी सुद्धा तेव्हा त्याची शक्ती इतकी अनन्वित होती, इतकी अगणित होती. आणि जेव्हा त्याच्या वडिलांना वायूला हे कळलं तेव्हा त्यांनी स्वतःचा निरोध केला. निरोध केला म्हणजे काय, सृष्टीतली सगळी हालचाल थांबून गेली, वायूची गती पूर्णपणे थांबली. हा वायू जो आहे तो म्हणजे फक्त वारा या अर्थाने घेतो नाही, हा वायू आपल्या शरीरात पण आहे. तो वायू प्रत्येकाच्या म्हणजे थोडक्यात आपण श्वास घेतो म्हणजे काय, तो वायू आतमध्ये घेतो आणि वायू सोडतो. आणि ही जर तो श्वास समजा जर रुद्ध झाला, तो श्वास जर घेताच आला नाही, म्हणजे थोडक्यात ऑक्सिजनच मिळाला नाही शरीराला, तर काय होईल. तर तशी गती तेव्हा झालेली होती असं गदिमा या गाण्यामध्ये सांगतायत आणि बालाजी तांबे घेतलेले सांगतात. बालाजी तांबे सांगतात की विश्वातील एकूण हालचाल थांबली आहे आणि म्हणून वायूला प्रसन्न करण्यासाठी सर्व देवांनी तेव्हा क्षमा याचना केली. आणि बालाजी तांबे सांगतायत की सर्व देवांनी क्षमा याचना केली म्हणजेच मेंदूतल्या सगळ्या शक्ती केंद्रांनी तेव्हा या वायूची प्रार्थना केली किंवा शक्ती केंद्रांनी पूर्ण स्वतःचं सामर्थ्य तेव्हा लावलं पणाला, म्हणून हे हा वायू परत चलित झाला असं बालाजी तांबेंनी याचा अर्थ काढलाय आपल्या शरीराच्या दृष्टीने. आणि एवढंच नाही तर सगळ्या देवांनी म्हणजे या बुद्धिमत्तेच्या देवतांनी हनुमंताला अनेक शक्ती प्रदान केल्या, म्हणजेच प्राणाला, प्राणरूपी हनुमंताला सगळ्या अनेक शक्ती प्रदान केल्या
आणि या वायूला खुश केलं असं बालाजी तांबे सांगतायत. तेव्हा शरीरातला वायू पूर्ववत झाला किंवा चराचरातला वायू पूर्ववत झाला. आता बालाजी तांब्यांनी कसं केलेलं आहे की स्वतःच्या शरीराचं पण रूपक सांगतात ते एकीकडे, आणि एकीकडे ते सर्व विश्वाचं रूपक सांगतायत, आणि एकीकडे ते रामायणामध्ये काय घडलं ते पण सांगतात. त्यामुळे या ग्रंथामध्ये त्यांनी तिन्ही पातळ्यांवर त्याचं स्पष्टीकरण दिलं. पुढे ते हनुमंताचं सामर्थ्य सांगताना सांगतात, शस्त्र छेदिल या समरांगणी, विष्णुवराने इच्छा मरणी, ज्याच्या तेजे दिपे दिलमणी, चिरतन आयुष्मान. आणि हे सगळं सांगण्यासाठी बालाजी तांब्यांनी आधार घेतला तो गीतरामायणाचा. त्यामुळे गदिमांचे शब्द सुद्धा आपल्याला एकीकडे मार्गदर्शित. असा वर दिला, आता देवतांनी वर दिले आपण ऐकलं, असा वर दिला की शस्त्र न छेदिल समरांगणी, कुठल्याही शस्त्राने कुठलाही अपाय होणार नाही. आता इथे जर आपण विचार केला की जेव्हा आपण आपल्या श्वासावर नियंत्रण मिळवतो, आपल्या श्वासाचा अवरोध करतो, प्राणायाम शिकतो, तेव्हा या अशा वेगवेगळ्या शक्ती आपल्या शरीराला मिळतात. म्हणजे हे जे रूपक आहे तर ते आपल्याला हे सूचित करतं. इथे वायू खुश झाला किंवा वायूचं बोधन झालं, वायूला खुश करण्यासाठी देवतांनी हे सगळे उपहार दिले हनुमंताला, म्हणजेच प्राणाला. म्हणजे आपला जो प्राणवायू आहे, आता प्राण आणि वायू हे पण एकमेकांशी किती संलग्न आहेत आपल्याला माहिती. म्हणजे जेव्हा आपण वायूचं निरोधन करतो, प्राणायाम करतो, तेव्हा आपलं शरीरही असं बलशाली होत जातं की कुठल्याही शस्त्राने, अस्त्राने किंवा या वातावरणातल्या कुठल्याही बदलाने आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होत नाही. आणि आपण अनेक वेळा ऐकलं असेल की अनेक सिद्ध साधक हिमालयामध्ये अनेक वर्ष तपस्या केली, त्यांना काहीही खायला मिळालं नाही, काही मिळालं, ते अनेक वर्ष उपाशी असतात, पण तरीही त्यांच्यातलं तेज, त्यांच्यातली शक्ती कमी होत नाही, उलट वृद्धिंगत होत राहते. कारण त्यांनी स्वतःच्या श्वासावर नियंत्रण मिळवलेलं असतं, स्वतःच्या शरीरातल्या वायूंवर नियंत्रण मिळवलेलं असतं. आणि कितीही उंचावर जाऊ दे, आपल्याला आपण थोड्याशा उंचीवर गेलो की लगेच आपल्याला ऑक्सिजनची कमी जाणवायला लागते, लगेच श्वास आपला लागायला लागतो. म्हणून हे जे बालाजी तांबे आपल्याला सांगतायत किंवा हे सगळं जे आपण आता ऐकतोय, तर याच्यातून आपल्याला जे घेण्यासारखं आहे की जे प्राणायाम करायचे, योग विद्या शिकायची, सूर्यनमस्कार घालायचे, ते एवढ्यासाठी करायचे. वेगवेगळ्या प्रकारच्या भ्रमरी वगैरे वेगवेगळ्या ज्या साधना आहेत तर त्या करायच्या, ते त्याच्यासाठी करायच्या. आणि त्या श्वासाबरोबर श्रीरामांचं नाम जोडायचं. ते नाम जोडलं, प्रत्येक श्वासाबरोबर जर श्रीराम नाम जोडलं तर शरीरही सुदृढ होणार आहे आणि त्याच्याच बरोबर आपलं मनही सुदृढ होणार. आणि शेवटी ते म्हणतात, तरी हनुमंता निश्चय मनसा सामान्यन तू कपीजनसा. या बाकीचे जे वानर आहेत त्यांचे तर तू सामान्य नाही आहेस, तुझ्याची ती शक्ती ओळख. आणि हे खरं आपल्यासाठी सुद्धा ना, आपल्यामध्ये किती अगणित शक्ती आहे ते आपल्याला माहितीच नसतं. बरेच वेळेला कधी कधी आपण ऐकतो बघा की काय लेफ्ट ब्रेन ऍक्टिव्हेशन प्रोग्राम्स, किंवा आपण आपला फक्त अर्धाच किंवा मेंदूचा काहीच भाग आपण वापरतो आणि बाकीचा मेंदू आपला सगळा काय म्हणतात त्याला निद्रिस्त असतो. तर तो सगळा पूर्ण मेंदू जर आपला कार्यान्वित झाला तर आपण आत्ता करतोय त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने काम करू शकतो. म्हणजे आत्ताच आपलं सोपं उदाहरण घ्यायचं झालं
तर आता पूर्वी आपल्याला सगळ्यांचे मोबाईल नंबर पाठ असायचे किंवा सगळ्यांचे फोन नंबर पाठ असायचे आणि आता मोबाईल आल्यामुळे आपण तो जो भाग आहे आपल्या मेंदूचा तो निद्रिस्त करून टाकलेला आहे किंवा आपल्याला श्लोक वगैरे जे आपण पूर्वी जे पाठांतर करायचो ते आपण सवय मोडून टाकलेली त्यामुळे आपला तो मेंदूचा स्मरणशक्तीचा जो भाग आहे तोही आता हळूहळू निद्रिस्त व्हायला लागलेला आहे. तर म्हणून आपण हे सगळं ऐकायचंच आहे समजून घ्यायचंच आहे पण त्याबरोबर आपल्यामधल्या सुद्धा ज्या शक्ती आहेत वेगवेगळ्या तर त्या समजून घेऊन आपल्या मेंदूत किती परफॉर्मर आहे आपण आपल्या शरीरामध्ये सुद्धा किती खरं तर शक्ती आहे आपण किती शक्ती मिळवू शकतो आपल्यामध्ये किती सामर्थ्य आहे आपण जर निश्चय केला तर आपण कुठे जाऊ शकतो हे सामर्थ्य ओळखायचं आणि तेही आपल्याला कार्यान्वित करायचं म्हणजे हे जे गीत आहे ना गदिमांनी दिलेलं तर ते वाचताना मला असं क्लिक झालं की इथे हा जो संदेश आहे तो खरं तर आपल्याला दिलेला आहे की हे मानवा तू या सुखोपभोगांमध्ये किंवा या सगळ्या प्रपंचामध्ये इतकं अडकून गेलेला आहेस टीव्ही बघण्यामध्ये मोबाईल बघण्यामध्ये तू इतका रमून गेलेला आहेस की तुझ्यामध्ये ज्या अनेक शोध तू लावू शकतो मोठी मोठी कार्य करू शकतोस समाजकार्य करू शकतोस तर ही जी शक्ती आहे तर ती तू जागी कर स्वतःतली हे जणू काही आपल्याला गदिमा सांगताय असं मला वाटतं. घे विजयी उड्डाण हे शेवटचं वाक्य या गीतातलं आणि आता हनुमंताच्या लक्षात आलेलं आहे हनुमंतांना त्यांच्या शक्तीची जाणीव झालेली आहे आणि हनुमंत म्हणतायत की अंगदाला म्हणतायत नल नील जे त्यांच्याबरोबर सगळे होते त्यांना म्हणतायत की तुम्ही काळजी करू नका मी एका उड्डाणामध्ये हा पूर्ण सागर आरामात ओलांडू शकतो आणि मी हा ओलांडून सीतामातेला मी शोधून आणेन सीतामाता कुठे आहे हे मी जाणून घेईन आपण काळजी करू नका मी आत्ताच उड्डाण करतो असं वचन अशी खात्री सगळ्या कपिवीरांना दिलेली आहे आणि आता पुढे काय होत आहे आपण पुढच्या भागामध्ये पाहू पुढचं 20 जुलैला आहे आतापर्यंत जे काही निरूपण झालं त्याच्यामध्ये ज्या काही चुका झाल्या त्या माझ्या होत्या त्याबद्दल श्रोत्यांनी क्षमा करावी आणि जे उत्तम होतं ते माझ्या गुरुचं श्री 17 जुलैला पुढचं जे आहे ते 17 जुलैला